या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी सनराइज प्रकाशनचे प्रकाशक ॲडव्होकेट शशिकांत सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. माननीय शशिकांत सावंत साहेब. त्यांना विनंती की वरचा हॉल रिकामा आहे, आपण घरी यावं. बाहेर जे लोक थांबलेले आहेत कृपया त्यांना विनंती, वरचा अर्धा हॉल रिकामा आहे. सर्वप्रथम कार्यक्रम चालू करायला थोडासा उशीर झाला. पुस्तकाचं प्रकाशन प्रेमाच्या कादंबरीवर आहे, त्यामुळे एवढा तेवढा उशीर थोडासा मान्य करावा लागेल असं मला वाटतं. सर्वप्रथम मंचावरील सर्व आदरातिथ्यांना आणि तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की हा इथं कसं, वकिलाचा, कादंबरीचा आणि प्रकाशनाचा अर्थार्थी काय संबंध, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्याचं उत्तर तुम्ही कादंबरी वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला हळूहळू येईल. तसं बळीआप्पांना 2 पानं वाचल्यानंतरच आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाला लागलेले प्रमुख पाहुणे, आदरणीय व्यासपीठ आणि पंचक्रोशीतील बीडवासियांना, फेसबुक, यूट्यूब, मोबाईल, टी व्ही या सगळ्यामध्ये जो तरुण गुरफटलेला आहे, त्या तरुणाला त्यातून बाहेर काढून परत एकदा वाचनाकडे वळवण्यासाठी आपण प्रेरित झालो पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम. हल्लीची पिढी म्हणजे आमचा जो एक वर्ग होता तो वाचनप्रेमी होता. त्या वाचनातून लोक आता हळूहळू बाजूला व्हायला लागले आणि हळूहळू सोशल मीडियाकडे यांचा जास्त ओढ आहे. तो ओढ कमी करून लोकांनी पुन्हा एकदा वाचनाकडे आलं पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थाने हे प्रकाशन, ह्या कादंबऱ्या वगैरे वगैरे याची सुरुवात होती. आता कुठल्याही एखाद्या पुस्तकाला, लेखकाला, युट्यूबरला एखादा स्टेज द्यायचा असेल तर त्या स्टेजला अगोदर एक तुम्हाला संस्था असणं आवश्यक आहे. आमोलकर आमचे मित्र आप्पा, म्हणजे आबाला मी सांगू इच्छितो की एक बर्फात देशासाठी सेवा करणारा तरुण तिकडं ऊन वारा बर्फामध्ये एखादं पुस्तक लिहितो आणि ते पुस्तक मागच्या 3-4 वर्षापासून सगळ्या लोकांनी त्याची ब्ल्यूप्रिंट वाचून घरीच पडून राहते आणि त्याला छापण्यासाठी एखादा माध्यम निर्माण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय संजय राऊत सरांचं नरकातील स्वर्ग पुस्तक प्रकाशन झालं आणि ते पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर मी आम्हाला फोन लावला, आणि मागच्या 4 वर्षापूर्वी तू एक पुस्तक छापून ठेवले, मतलब लिहून ठेवले, या पुस्तकाला आपण मूर्तरूप कधी देतोय, की वाचकांपर्यंत कधी येते? तर मला साहेब सगळं झालंय, लिहून झाले, सगळ्या प्रकाशकांना दिले, पण प्रत्येकजण सांगतो छापायचं असेल तर असं करावं लागेल, तसं करावं लागेल, ह्या कंडिशन, त्या कंडिशन, यासाठी काय करावं लागेल? तर म्हणजे आपलं स्वतःच एक व्यासपीठ तयार करावं लागेल, आपल्याला एक प्रकाशन संस्था काढावं लागेल. अरे म्हणलं अमोल, मी बोलायचे पैसे घेणारा माणूस आहे, मी जर एखादं प्रकाशन छापलं तर ते लोकांनी वाचलं पाहिजे. सगळे म्हणतात हे बोलायचे पैसे घेतो, याचं पुस्तक कसं वाचायचं? म्हणजे साहेब तुम्ही सुरुवात करा, पुस्तक एवढं दमदार आहे, पुस्तक सुरू होता संपणार आहे. मी मान्यवरांना सांगू इच्छितो, मुसंडीत ज्या दिवशी आम्ही छापायला सुरुवात घेतली त्याचं मूळ पृष्ठ तयार झालं आणि पहिली थीम जेव्हा आम्ही लॉन्च केली, 1000 प्रती पुस्तक प्रकाशनाच्या आधी संपलेला आहे. मागच्या 1 तारखेचा कार्यक्रम आम्हाला या महिन्यातल्या 14 तारखेला करायची वेळ आली, कारण दुसरी आवृत्ती छापून आम्हाला नाव लागली. त्याचं कारण असं आहे, ती पुस्तक कादंबरी दमदार आहे. स्टेजवर बसल्यानंतर मान्यवरांशी चर्चा करत असताना सी ए जाधव साहेबांचा माझा विषय झाला. म्हणजे साहेब तुमच्याकडे कोणत्याच अँगलने तुम्ही कवी हृदयाचे वाटत नाही. पुस्तक लिहिण्यासाठी, छापण्यासाठी माणसाचं हृदय पिळलेलं असलं पाहिजे, त्याला जखमा झालेल्या असल्या पाहिजे, त्याला वेदना झालेल्या असल्या पाहिजे. तुम्हाला हे कसं सुचलं? म्हणजे साहेब काय असतंय, आपलं हृदय जरी पिळलेलं नसेल, आपल्या जरी वेदना झाल्या नसत्या, आपण जरी आयुष्यात कुणावर प्रेम केलं नसेल, तर ज्यांचे मन पिळलेत, ज्यांचे हृदय चिरलेत, अशा सगळ्यांना एकत्र करून आपण प्रकाशन स्थापन केलं. म्हणलं आता सगळ्यांचे हृदय चिरलेले मी लिहून काढतो, म्हणलं तुम्ही काळजी करू नका. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, प्रत्येकाच्या ज्या वेदना आहेत, ज्या भावना आहेत, त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे. आज अमोलकर आणि अविनाशकर यांनी एक सामान्य कुटुंबातील येणाऱ्या पोरांनी एक सुंदर कादंबरी छापलेली आहे. ही कादंबरी वाचत असताना
प्रत्येकाला या कादंबरीमधील याच्यातले जे व्यक्तिरेखा ते आपण स्वतःच असं वाटतं बळे आपण 2 पेज वाचले की त्यांना त्यांच्या कॉलेजला पाठवलं. सिंह जाधवाने दुसरं पेज उघडले ते म्हणले आपण पुढचं नंतर घरी गेल्या वाचतो. म्हणलं घरी वाचताना एकटे वाचा, नाही तर पुन्हा प्रकाशन पडेल किंवा हे तुम्ही कसं काय याच्यात उतलात म्हणून. सांगायचं तात्पर्य असं आहे, कादंबरी खोल्यापासून शेवटपर्यंत ती कधी संपतोय असं वाटणार हे प्रकाशन आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला जे काय करता येत नाही, जे काय भावना दडलेल्या आहेत, तुम्ही प्राध्यापक मांगार साहेब आणि भागवत तावरेंना देऊन टाकल्यात. जे काय करायचं तर तुम्ही दोघं करा, माझी काही हरकत नाही. त्यामुळं या कार्यक्रमासाठी हे सर्व मान्यवर इथं आलेले आहेत. प्रत्येकाला अगोदर कादंबरी दिलेली आहे, प्रत्येकाने कादंबरी वाचलेली आहे. भविष्यामध्ये मुसंडी कादंबरीबद्दल सांगायचं झालं, मुसंडी कादंबरी तरुणामध्ये मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाही आशा व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता मी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.